नगरपालिका आहे, म्हणजे पुणे महानगरपालिका ही खूप मोठी आहे. तरी आता साताऱ्यामधून एक मोठी बातमी आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले. आपल्यावर बलात्कार झाला असं मृत डॉक्टरच्या हातावर मजकूर होता. हा अत्यंत धक्कादायक प्रकार फलटणमध्ये घडलेला आहे. डॉक्टरनं आत्महत्या केली आहे आणि त्या डॉक्टरच्या हातावर आपल्यावर बलात्कार झाला असं मजकूर लिहिलेला आढळतंय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक धक्कादायक असं वळण मिळालंय. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे. सातारा जिल्ह्यामधल्या फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामधली धक्कादायक घटना समोर आलेली आहे. महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, त्यानंतर आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतंय. कारण त्या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला असा मजकूर तिच्या हातावर असल्याचं आढळल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला खूप महत्वाचं वळण, मोठं वळण, धक्कादायक वळण मिळालेलं आहे. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव बोडके आपल्या सोबत आहेत. वैभव, नेमका काय मजकूर आहे त्या डॉक्टरच्या हातावर? या एकूणच प्रकरणाचं आता एक वेगळंच वळण घेत आहे प्रकरण. कुणावर आरोप होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच यामध्ये रक्षक भक्षक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते. साताऱ्यातील फलटण येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागले. डॉक्टरनं मरण्यापूर्वी तिच्या हातावर लिहिलं होतं की आत्महत्येचं कारण पाहून एक धक्कादायक बातमी समोर येते. ते म्हणजे महिला डॉक्टरनं सांगितलंय की त्यामध्ये PSI गोपाल बदने यांनी माझ्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं असं तिनं तिच्या हातावर लिहिलंय. आणि त्यामध्ये प्रशांत बनकर यांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं देखील असं तिनं तिच्या हातावर लिहिल्यामुळे एक वेगळी घटना आणि धक्कादायक घटना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं यावर आपण गुन्हा दाखलही करतोय आणि या पुढचा तपास देखील पोलीस करणार आहेत. आणि या प्रकरणामध्ये आता नेमकं काय वळण लागणार आहे, या प्रकरणामध्ये आणखी काय उघड होणार आहे ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र जे PSI बदने आहेत तर ते नेमके कोण आहेत? या महिलेच्या हातावर हा जो काही मजकूर आहे, जी सुसाईड नोट आहे, त्यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे, आणखी कुणाची नाव आहेत आणि ह्या PSI बदनेंचं या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलोय का? अजूनपर्यंत PSIंशी बोलणं झालं नाहीये. मात्र जे तुषार दोशी म्हणून पोलीस अधीक्षक आहेत साताऱ्याचे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं. वैभव, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत. शंभूराजजी, खूप धक्कादायक अशी ही सगळी घटना आहे. एका डॉक्टरचा अशा आत्महत्या प्रकरण समोर येतं आणि ती डॉक्टर सुसाईड नोट लिहिते, जिथे PSIनं तिच्यावर बलात्कार केला असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. खूप धक्कादायक घटना आहे. तुमच्याकडे या संदर्भात काय माहिती आहे? नाही, मला फक्त अशा प्रकारची घटना घडलेली आहे आत्महत्येची एवढंच कळालंय. त्याच्या पाठीमागचं कारण अद्याप मला अधिकृत आमच्या अधिकाऱ्यांकडनं कळालेलं नाही. पण आता जे आपण सांगताय, मी आता SP-शी मगाशी बोललोय आता आणि मी त्यांना सांगितले तुम्ही प्रत्यक्ष तिथं साईटवर म्हणजे जागेवरती जावा आणि तिथं काय सुसाईड नोट किंवा जर काय असेल, कारण प्रकरण तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर ते अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक आहे. पण मी SP-ना जागेवर जायला सांगितलेलं आहे. SP आमचे तिथं जातील आणि कदाचित ते ऑन द वेच आहेत, जातील, लवकर पोहोचतील तिथं आणि आम्ही सगळ्या खोलवर जाऊ. म्हणजे जर कुणी म्हणजे तसं काही वाटायचं कारण नाही की कोण अधिकारी PSI वगैरे कुणी जर समजा तुम्ही म्हणताय तसं काय असेल तर लगेच आम्ही ते सगळे एव्हिडन्स तिथं जे काय गोष्टी पुरावे सापडतील ते सगळे कलेक्ट करू आणि नातेवाईकांचं म्हणजे जर कोणावरती अजून तर संशय असेल तर त्यांची सुद्धा नावं आम्ही लगेच तिथं जाऊन घेऊ. पण मी एवढंच सांगतो की अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक प्रकार घडलाय. पण त्याच्या खोलात आम्ही जाऊ. SP-ना मी स्वतः तिथं जायला सांगितलेलं आहे आणि मी सांगतो आपल्याला की थोड्याच वेळात SP तिथं पोहोचल्यानंतर ते मला सविस्तर माहिती देतील. पण कोणालाही आम्ही सोडणार नाही. कुणी अधिकारी असला आणि काही जरी असला, समजा तुम्ही म्हणताय तसं, मला माहित नाही कोण आहे का नाही अधिकारी, पण आम्ही त्याच्या खोलवर नक्की जाऊ आणि कठोर कारवाई करू या प्रकरणात. शंभूराजजी, साताऱ्यासारखा जिल्हा आहे, तिथे जर अशा घटना होत असतील तर महिला सुरक्षित नाहीयेत. एक शिकलेली महिला, डॉक्टर महिला, तिच्या बाबतीत जर पोलीसच अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर हे किती धक्कादायक आहे? नाही, मी म्हटलं ना मॅडम की हे पूर्ण दुःखदायक आहे, खेदजनक आहे आणि आता त्याच्या खरं मुळात गेलं पाहिजे. आता ते सुसाईड नोट कुठं कुणाला म्हणजे कुठं सापडलेली आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते पण एकदा
ती पहिली कस्टडीत घ्यावी लागेल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, एसपी दर्जाच्या, ॲडिशनल एसपी त्या दर्जाच्या डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आहे, त्याचा फोटो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये त्या पोलिसांचं नाव आहे. अरे नाही, मी सांगतो एसपीना सगळं, मी सोडणार नाही. आणि एसपी शंभूराजजी, तुम्ही एसपींशी बोललात, एसपींनी तुम्हाला काय प्राथमिक माहिती दिली आहे घटनेसंदर्भात? एवढंच सांगितलं मगाशी, आणि तिथं ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या तपासा, सगळी गोष्ट तुम्ही स्वतः ते बघा. शंभूराजजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर शिवसेना नेत्या नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, खूप धक्कादायक असा प्रकार समोर येत आहे. एका डॉक्टरनं असं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं आणि ते देखील पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यामुळे काय एकूणच या सगळ्या प्रकरणाला म्हणायचं? दिवाळीच्या अगदी काळामध्येच किंवा एरवी कधी अशी घटना होणं हे अतिशय गंभीर आणखीन चिंताजनकच आहे. परंतु आमचे सहकारी आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी आत्ताच त्याच्यावरती सविस्तर विश्लेषण आणि लेखी चौकशी करून त्याच्यामध्ये कोण जे दोषी असतील त्यांच्यापर्यंत नक्की वरिष्ठ स्तरावरून पोलीस पाहतील. आपल्याकडे पोलीस महानिरीक्षक हे पद आहे, ज्याच्यामध्ये सुनील फुलारी हे कोल्हापूरला परिक्षेत्रामधून सातारा त्यांच्या अंडर आहे. म्हणजे साताऱ्याचे एसपी तर स्वतः लक्ष घालतीलच, परंतु नाव जे लिहिलेलं आहे त्याच्यात आता खूप फोरेन्सिकचे विषय येत आहेत बरं का, की कुठल्या वेळेला ते नाव लिहिलेलं आहे किंवा काय घडलेली आहे घटना, या पोलिसांनीच मानसिक त्रास दिल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि माणूस जेव्हा मृत्युमुखी पडतो तर त्यावेळेला अशा या गोष्टी ज्या असतात त्या साधारण सत्यच लिहितात असं कोर्टात देखील मानलं जातं. परंतु काय परिस्थितीत तिची आत्महत्या झालेली आहे या सगळ्याचा तपास होऊन त्यामध्ये जे काही संबंधित असतील त्याच्या कॉल रेकॉर्ड्स किंवा इतर गोष्टी तपासून मला असं वाटतं की मूळ याच्यापर्यंत हे तो जो सूत्रधार आहे हे सगळं करणारा किंवा आरोपी त्यापर्यंत पोहोचता येईल. पण वाईट याचं वाटतं आहे मला स्वतःला की मी स्वतः डॉक्टरी आहे आणि अनेक जणी मुलींनी गेल्या काही वर्षात, मला 10 वर्षात आठवते की अशा हुंड्यामुळे किंवा अशा त्रासामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. खरं तर आम्ही वैद्यकीय व्यवसायातले लोक इतरांना बरे करणारे असं म्हणून आम्हाला शिक्षण दिलेलं असतं, परंतु डॉक्टरांना सुद्धा स्वतःचे प्रश्न हाताळताना मदत घ्यावी आपण समुपदेशन केंद्रांची किंवा महिला संघटनांची किंवा राज्य महिला आयोगाची किंवा आमच्यासारख्या लोकांची. याच्यावरून अजून समाजामध्ये तेवढी जागृती झाली नाहीये. ही संपूर्ण समाजाचीच एक कमी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यामुळे शासन का समाज याच्यात जाण्यापेक्षा या प्रकारच्या अडचणीत सापडणाऱ्या लोकांना मी आवाहन करते तुमच्या मार्फत की त्यांनी अगदी मृत्यू हाच एकमेव पहिला पर्याय याच आयुष्यामध्ये लढण्याचा प्रयत्न केला तर मदत करणारे नक्की लोक भेटतील आणि त्या आरोपींनाही खरी शिक्षा होऊ शकेल असं मला वाटतं. नीलमताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, खूप गंभीर असं हे सगळं प्रकरण समोर येत आहे. या एका डॉक्टरनं पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला असं कारण, अशी सुसाईड नोट हातावर लिहिली आहे आणि आत्महत्या केली आहे. ही खरंच अत्यंत गंभीर आणि तितकीच दुर्दैवी घटना आहे. खरं तर एकीकडे लाडक्या बहिणीसारख्या योजना शासन राबवतं, मात्र त्याच वेळेला बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा मात्र वाऱ्यावर सोडला जातो. एका अत्यंत सुशिक्षित डॉक्टरचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत व्हावा ही इथल्या एकूण समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारी बाब आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखली जाण्यासंबंधाने असणारं खातं आहे, पण त्याच खात्याचे कर्मचारी अधिकारी जर अशा पद्धतीने या पिळवणुकीच्या व्यवस्थेचे वाहक होणार असतील तर निश्चितपणे कुंपणच शेत खाते अशी म्हणण्याची स्थिती. अर्थात अजून अनेक गोष्टी कदाचित आत्ता प्राईम स्टेजला आहोत आपण सगळेच जण, अजून बऱ्याच गोष्टी पुढे येतील आणि त्या संबंधाने काही प्रश्न अजून नव्याने निर्माण होतील. मात्र सुषमाताई, डॉक्टरी पेशामध्ये असणारी ही महिला होती
आणि तिनं अशा स्वरूपाचे आरोप करणं आणि ते सातारा सारख्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना समोर येणं, काय म्हणायचं याला? आपण अशा प्रकारच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना अलीकडे खूप ऐकतोय, पुण्यासारख्या शहरामध्ये झाल्यात. आता साताऱ्यामध्ये एका डॉक्टरच्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना घडत असेल आणि तीही पोलिसांकडून, तर हे किती धक्कादायक आहे. ताई, डॉक्टर, एक सुशिक्षित डॉक्टर महिलेच्या बाबत तर घडलेली घटना गंभीर आहेच आहे. मात्र मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगितलं पाहिजे की पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून अक्षरशः ज्या महिला अधिकारी आणि कर्मचारी म्हणून गृह खात्यामध्ये काम करत आहेत, तर पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचारी या सुद्धा या शोषण यंत्रणेच्या बळी ठरलेल्या आहेत. आणि हे वाईट आहे की जर पोलीस खात्यातील महिला सुद्धा जर या शोषण व्यवस्थेतनं सुटत नसेल, सुशिक्षित महिलांना सुद्धा बळी पडावं लागत असेल आणि ज्यांच्याकडून आम्ही सुरक्षेची अपेक्षा करावी तेच जर अशा पद्धतीने अत्याचार करत असतील, नक्कीच सुषमाताई, रक्षकच जर अशा प्रकारे भक्षक होत असतील तर महिलांनी कुणाकडे न्याय मागायचा. सुषमाताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत आहेत. सुप्रियाताई, खूप धक्कादायक प्रकार आहे, साताऱ्यामध्ये घडलेला प्रकार आहे आणि पोलिसांनी अशा प्रकारे कृत्य केल्याचं या महिलेच्या हातावर लिहिलेलं आहे. आपली प्रतिक्रिया? धक्कादायक आहे. म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत हे अतिशय लाजिरवाणी आहे. आपल्या सगळ्यांची मान खाली आणि म्हणजे अति शरम वाटते अशी झालेली आहे. ही दुर्दैवी आहे की ही आपल्या या संस्कारातच हे बसत नाही. त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि कोणी अशी घाणेरडं गलिच्छ कृती केली त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी अनेक वेळा हा मुद्दा मांडलाय की कृपा करा, फास्ट ट्रॅक कोर्ट्स करा, फाशी द्या. एकदा कुठेतरी सिरियसली एक उदाहरण उभं राहिलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार अशी कुठलीही गलिच्छ कृती आता ऐकून घेणार नाही, सहन करणार नाही. सुप्रियाताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आपल्या सोबत आहेत. पंकजजी, खूप धक्कादायक असा प्रकार समोर येतोय. तुमच्यापर्यंत काय माहिती कळालेली आहे? कारण पोलिसांचं नाव या सुसाईड नोटमध्ये आहे. मला आताच आपल्या माध्यमातून ही घटना कळली. असं जर घटना आहे याची सखोल चौकशी त्याच्यावर कारवाई करण्यात ही होऊ शकतो. नक्कीच पंकजजी, यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहेत. PSI गोपाल बदने याचं नाव आहे आणि पोलीस प्रशांत बनकर याचंही नाव आहे. यानं मानसिक त्रास दिल्याचं या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. आता तुम्ही काय लगेच प्राथमिक तातडीची कारवाई करणार आहात या अधिकाऱ्यांवर? नाही, तातडीनं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल प्राप्त होताच तातडीनं ह्या जे कोणी दोषी असतील, कोणी असो, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल ही ग्वाही मी आपणास देतो. तुमचं एसपीशी बोलणं झालं असेल तर काय माहिती कळाली आहे तुमच्यापर्यंत? जस्ट मी आता लँड झालो आणि आपला फोन आला मला. आता जस्ट तुमच्याकडनं मला माहिती मिळते. मी माहिती घेऊन तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देणार आहे. आम्ही आता काही महिला नेत्यांशी बातचीत केली, सुप्रियाताईंची बातचीत केलेली आहे, नीलमताईंशी बातचीत केलेली आहे. राज्यामध्ये कायद्याचा धाक उरलेला नाहीये का असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो जेव्हा अशा प्रकारच्या घटना समोर येतात? नाही, कायदा निश्चितपणे जेव्हापासून देवेंद्रजींचं सरकार ह्या राज्यामध्ये आलेलं आहे, अनेक कायद्यांमध्ये आपण बदल केले आहे, कायदे कडक केलेले आहे आणि आपण जर का बघितलं तर घटना ह्या आधी ज्या उजागर होत नव्हत्या त्या उजागर होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. समोरून लोक तक्रार देऊ लागलेले आहेत की अशी पद्धतीची घटना घडली आणि कारवाईचं प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढलेलं आहे. पण पंकजजी, या घटनेमध्ये जर ज्यांच्याकडे कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते त्यांच्यावरच जर असे आरोप होत असतील, त्यांचंच नाव जर सुसाईड नोटमध्ये येत असेल तर हे किती गंभीर आहे? नाही, आपण सांगितल्याप्रमाणे जर का त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी असतील तर निश्चितपणे हे निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. पंकजजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर सातारा जिल्ह्यामधल्या फलटणमधली अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. एका डॉक्टरनं आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे, टोकाचं पाऊल उचललंय आणि तिच्या हातावर अशा प्रकारे सुसाईड नोट दिसतेय ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे आणि या पोलीस अधिकाऱ्यानं तिच्यावर वारंवार बलात्कार केला असा आरोप होतोय आणि त्यासोबतच आणखी एक पोलीस ज्यानं तिचा मानसिक छळ केला असाही
या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आपण अधिकाऱ्यांशी या संदर्भात नेत्यांशी बातचीत केलेली आहे, गृह राज्यमंत्र्यांशी बातचीत केली आहे आणि आम्ही योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. या संदर्भातले अपडेट आपण घेत राहू. मात्र सध्याची सगळ्यात मोठी